आद्य सद्गुरु श्री नारायण महाराज जालवणकर चरित्र। श्री नारायण महाराज जालवणकर यांचे चरित्र। एक झाशी नजीक जालवण गावी तात्यापुराणे या नावाचे एक देशस्थ ब्राह्मण राहत असत। त्या तेथील राजाकडून पुराण वाचण्याबद्दल सालीना 800 रुपयाचे वतन मिळाले। तात्यांना बहुत काळपर्यंत पुत्र संतान नसल्यामुळे त्यांनी भागवताची 100 पारायणे केली। नंतर त्यास शालिवाहन शके 1729 इसवी सन 1806 प्रभव संवत्सर आषाढ वद्य 5 गुरुवार रोजी एक पुत्र झाला। त्याचे नाव नारायण दिले। हा 1 वर्षाचा होताच त्याची आई निवर्तली। तेव्हा त्याच्या आजीने त्याचा प्रतिपाळ केला। नारायण बाळपणी पडतळात जाऊन 2-2 तास डोळे झाकून उगीच बसत असे व आजीने काय करतोस असे विचारले असता देव पाहतो असे सांग। तो 8 वर्षाचा झाला तेव्हा त्याचे मौजी बंधन झाले व पुढे 2 वर्षांनी वडिलांच्या आग्रहास्तव आपल्या इच्छेविरुद्ध लग्न करून घेणे त्यास भाग पडले। त्याचे दुसरे एक कारण असे आहे की नारायण महाराज आपल्या मागल्या हिरण्यगर्भाचार्य अवतारात दीक्षेस जात असता एक स्त्री त्यांचे सुंदर व तेजपुंज रूप पाहून मोहित झाली व आपल्याशी लग्न लावण्याबद्दल तिने महाराजांना फार भीड घातली। महाराजांनी तिची समजूत करून सांगितले की या आश्रमात तुझी इच्छा सफल होणे शक्य नाही, तथापि पुढल्या जन्मी गृहस्थाश्रम धारण करून तुझे मनोरथ पूर्ण करू। असो, पुढे थोड्या दिवसात त्यांना पूर्वसंस्काराने अत्यंत वैराग्य झाल्यामुळे ते सद्गुरूच्या शोधात निघाले व प्रथम मथुरेस गेले। तेथे गोवर्धन बावा या नावाचा 350 वर्षांचा एक हठयोगी होता। त्याचे ते शिष्य झाले। त्याने त्यास ध्यान, मंत्र व उपासना ही सांगितली। ते या बाबापाशी 4 वर्षे राहिले। एके दिवशी ते यमुनेच्या काठी मानस पूजा करीत असता रामाच्या तोंडास लाविलेली दुधाची वाटी नावेत गलबला झाल्यामुळे हातातून सुटून खाली पडली असे वाटून देहावर येऊन पाहतात तो त्यास वस्त्रावर दुधाचे डाग दिसले। 2 नारायण महाराजांचे वडील तात्यापुराणे हे मुलाचा शोध न लागल्यामुळे घरी अत्यंत शोकात पडले। त्यांनी ओळखीच्या सर्व लोकांस सांगून ठेवले की आपला मुलगा कोठेही सापडला असता त्यास घरी आणावे। एके दिवशी महाराज यमुनेच्या काठी आपली धोतरे धुत असता जालवणच्या एका गृहस्थाने त्यास अकस्मात पाहून विचारले की तू इकडे कोठे? त्यास त्यांनी उत्तर दिले की आपण यमुनेच्या काठी राहतो। तेव्हा त्या गृहस्थाने त्यांना परत घरी येण्याविषयी हर तऱ्हेने बोध केला, परंतु तो सर्व निर्फळ झाला। नंतर तो गृहस्थ गोवर्धन बाबाजवळ जाऊन त्यास त्याने महाराजांच्या घरचे सर्व वर्तमान निवेदन केले। बाबाने महाराजांच्या वडिलांची हकीकत ऐकून त्यास एकदम घरी जावयास सांगितले। महाराज
गुरुवाज्ञेनुरूप घरी जावयास निघाले तेव्हा त्यांनी हठयोगाभ्यासाने आपले समाधान झाले नाही। ही गोष्ट गोवर्धन बाबाच्या कानावर घातली। बाबाने त्यास दत्ताची भेट घेतली असता तुमचे मनोरथ पूर्ण होतील असे सांगितले। नंतर ते त्या गृहस्थाबरोबर जालवनास आपल्या घरी परत आले। त्यांच्या कुटुंबास पूर्वीच ऋतू प्राप्त झाला होता, त्यामुळे ते येतात फळशोभन वगैरे झाले। पुढे ते 2 वर्षे घरी राहिले व तितक्या काळात त्यांची पत्नी गरोदर होऊन मुलगा झाला। परंतु 8 दिवसांच्या आत तो मुलगा व आई दोघेही निवर्तले। क्रिया वगैरे आटोपल्यानंतर नारायण महाराज लागलेच तेथून निघून गुजरातेस गेले। तेथे जुनागडाहून 2 मैलावर गिरनार म्हणून पर्वत आहे, त्यावर त्यांनी 14 दिवस पर्यंत अन्न पाणी वर्ज करून दत्त भेटी करता धरणे घेतले व ह्या प्रसंगी त्यांनी आपल्या धाव्यांनी दत्तास आळविले। 14व्या दिवशीही दत्त दर्शन होत नाही असे पाहून देहाचा त्याग करावा अशा निश्चयाने ते पर्वताच्या कड्यावर खाली उडी मारण्याच्या हेतूने उभे राहिले। इतक्यात भयंकर व विशाळ असे फकीराचे रूप धारण करून दत्त आले व त्यांचा हात धरून म्हणाले की, काय रे मुला, हे काय करतोस? महाराजांनी उत्तर दिले की, दत्त भेटत नाही म्हणून देहत्याग करीतो। ते बोलले की, देहत्याग केल्याने दत्त भेटतो काय? कलियुगात मोठे देव भेटत असतात। महाराज म्हणाले, मग देह ठेवून तरी उपयोग काय? ते त्यांचे भाषण ऐकून दत्तांना कहीवर आला व महाराजांचा हात धरून पर्वताचे खाली गुंफा होती ती त्यास नेले। तेथे साक्षात दर्शन देऊन त्यास ब्रह्मविद्येचा बोध केला आणि पुढे अभ्यासाकरिता आपले शिष्य जे निरंजन स्वामी यांच्या स्वाधीन केले। ते ज्या गुंफेत होते तेथे 4 शिष्यांची 4 आसने होती, त्यापैकी 2 रिकामी होती। निरंजन स्वामीच्या भाषणावरून महाराजांस असे कळून आले की 2 रिकाम्या आसनांपैकी 1 आसन पूर्वजन्मी आपले होते व तेव्हा आपण हिरण्यगर्भाचार्य या नावाने प्रसिद्ध होतो। दुसऱ्या रिकामा आसनाचे अधिपती मध्वाचार्य होते व ते दक्षिणेकडे जगदुद्धाराकरिता अवतरले। त्या गुंफेत महाराजांनी 4 वर्षेपर्यंत निरंजन स्वामी जवळ अभ्यास व श्रवण करून त्यांची पूर्ण स्थिती बांधल्यावर त्यास जगदुद्धाराकरता जाण्याची दत्तांची आज्ञा झाली। त्यावेळी त्यांचे वय सुमारे 20 वर्षांचे होते। ते प्रथम द्वारकेस गेले व तेथून मुंबईवरून दक्षिणेकडे रामेश्वरापर्यंत गेले। नंतर काशी, जगन्नाथ वगैरे प्रख्यात तीर्थयात्रा करून शेवटी कानपुराहून 5 कोसावर ब्रह्मावर्त म्हणून गाव आहे, तेथे येऊन राहिले। संचार करीत असता काही वैराग्यशील संन्यासी शरण आल्यामुळे त्यांचा उद्धार करण्याकरता त्यांनी परमहंस दीक्षा धारण केली। महाराज ब्रह्मावर्तास आले ही बातमी त्यांच्या वडिलांस समजल्यावर तेही
घर खटला घेऊन तेथे आले. त्यांची घरची व जवळ राहणारी शिष्य मंडळी मिळून एकंदर 15 आसामी होते. या सर्वांचा उदरनिर्वाह मातब्बर शिष्य समुदायापासून होत असे. कधी कधी खर्चाची अडचण पडे. त्यामुळे महाराजांनी मोरेच्या आकाराचे कागदाचे तुकडे कापून हाती धरले की ते सोन्याचे होत. हे कागद आपले शिष्य शाळीग्राम आप्पा त्यांच्या जवळून बहुधा कापावी. नारायण महाराज तर स्वतः मधुकरी मागून गंगेच्या काठी बसून ग्रहण करीत असत. 4. ब्रह्मावर्तात शिष्य मंडळी पुष्कळ झाली व श्रवणास किल्ल्यावर लोकांची बरी दाटी होत असे. त्यांचा एक शिष्य महादेव आपटे या नावाचा कोकणस्थ ब्राह्मण होता. हा त्यांची पाठीमागून निंदा करी. एके दिवशी तो महाराजांचा पोशाख भगवे वगैरे घालून आरशात पाहत बसला होता. इतक्यात महाराजांची स्वारी तेथे आली व ते त्यास बोलले की महादेवा, अलीकडे तू फार उन्मत्त झाला आहेस आणि निंदा वगैरे करीतो. पहा, तू मुका होशील व हा तुझा देह निरुपयोगी होईल. एवढे शब्द मुखातून निघतात महादेवाची वाचा बंद झाली व 2-3 वर्षाचे आजारासारखा हातपाय आखडून पडला. तेव्हा महाराजांनी आपल्या शिष्यांपैकी तात्या नावाच्या गौड ब्राह्मणास त्या महादेवाला आप्पा मंत्री, त्या गावी राहणारे तात्याचे भाचे यांच्या घरी नेण्यास आज्ञा केली. तिकडे त्यास डोलीत घालून नेले व तो तेथे तसाच 15 दिवस अन्न पाण्याशिवाय पडला होता. पुढे काही शिष्य मंडळीने महाराजांच्या कानावर महादेव अन्न पाण्या वाचून पडला आहे ही गोष्ट आणली. नंतर दुसरे दिवशी आप्पा मंत्र्याच्या घरी स्वतः जाऊन महाराजांनी महादेवास बाहेर आणावयास सांगितले व सत्तू मागून त्यास आपल्या हाताने खावविले आणि स्नानास जा म्हणून सांगितले. एवढे शब्द मुखातून निघतात महादेव जो गोळा होऊन पडला होता तो लागलाच उठून जाऊन स्नान करून आला व नंतर त्यास महाराजांनी सांगितले की माधुकरी मागावयास जा, तुला 5वे घरी वाचा फुटेल. तसे त्याने केले व 5वे घरी भिक्षान्न देही अशी त्यास वाचा फुटली. 5. एके दिवशी बाळाबाई वैद्य तात्याची भाची व पुढे उल्लेख केलेल्या सद्दूबाई परुळकर यांची आजी नावाच्या महाराजांच्या शिष्यिनीने कोबीची भाजी चिरली व घरच्या स्वयंपाकिनीस ती महाराजांच्या येथे पोचवण्यास सांगितले. त्या बाईने ती तिकडे न पोचविता चुकीने आबा महाराज म्हणून हरदास होते त्यांच्या येथे पोचविली. नंतर बाळाबाईस ही गोष्ट समजल्यावर फार वाईट वाटले व ती त्या दिवशी श्रावणाला नेहमीपेक्षा उशिराने गेली. ती येण्यापूर्वी महाराजांनी विचारले की बाळाबाई अद्यापैकी का नाही आली. तेव्हा तात्याने सांगितले की भाजीची काही खटपट चालली होती म्हणून उशीर झाला असेल. संध्याकाळी महाराज त्यांचे येथे 4-5 शिष्यांसह वर्तमान केले व बोलले की बाळाबाई, तुझ्या मनात मला भाजी पोचली नाही काय? इतके सांगितलेले ज्ञान कोठे गेले? अगं, जो या हृदयात तोच तेथे अशी एकात्मता पाहावी म्हणून सांगितले ना. ते सोडून अशी द्वैत भावना का केली?
ही पहा तुझी भाजी असे बोलून वमन केले. तो जितकी चिरून पाठवलेली होती तितकीच गरम गरम भाजी मुखातून बाहेर निघाली. बाळाबाईचे महाराजांवर अत्यंत प्रेम होते. तिच्याकडे एक चितारी औषध उपचारासाठी येत असे. त्याला तिने मोफत औषध देऊन बरे केले. बाईने केलेल्या उपकाराची अंशतः तरी फेड व्हावी या हेतूने चिताऱ्याने बाईस तिचे एक चित्र काढून देतो म्हणून सांगितले. बाईला आपल्या चित्रापेक्षा प्राणाहूनही प्रिय अशा आपल्या गुरूचे चित्र संग्रही असणे योग्य व श्रेयस्कर वाटल्यावरून चिताऱ्यास ते काढण्यास सांगितले. चिताऱ्याने ही महत्वाची कामगिरी मोठ्या हौसेने व प्रेमपूर्वक अंतःकरणाने बजावल्यामुळे चित्र अगदी हुबेहूब वाटले. प्रस्तुत चित्र महाराजांच्या उतार वयाची साक्ष देत आहे. 6. महाराज रोज संध्याकाळी गंगेच्या काठी चौरंगावर बसत व सर्व रात्र तेथेच घालवी. दोघे शिष्य, एक महादेव आपटे व दुसरा सखाराम देशस्थ ब्राह्मण, हे सदोतीत बरोबर असत. एके दिवशी बाळाबाईचा भगवंतराव या नावाचा सुमारे 14 वर्षाचा मुलगा याने आपण गंगेच्या काठी महाराजांबरोबर येतो म्हणून हट्ट धरिला. महाराजांनी तिकडे वाघ वगैरे येतात असे सांगून त्याने न येण्याविषयी पुष्कळ प्रयत्न केला तरी तो काही केल्या ऐकेना. तेव्हा त्यास बरोबर नेले. प्रहर रात्र झाली तरी त्या मुलाला झोप येईना. तेव्हा महाराजांनी विचारले, का रे मुला, तुला भूक लागली आहे काय? तेव्हा तो म्हणाला, झोप येत नाही व हळूच बोलला की भूक लागली आहे. तेव्हा महाराजांनी सांगितले की गंगेजवळ जाऊन काही खावयास माग. तेव्हा त्याने जाऊन गंगेत हात घालतात मोहन भोगाने भरलेले रुपयाचे ताट त्याच्या हाती लागले. भगवंतराव व दोघे शिष्य यांनी मिळून त्या शिऱ्याचा फडशा उडविला व ताट घासून घरी नेण्याच्या तजवतीत होते. इतक्यात महाराजांनी ते गंगेत सोडावयास सांगितले. नंतर त्या दोघा शिष्यांपैकी एकास वाघ व दुसऱ्या सिंह बनविले. तेव्हा तो मुलगा महाराजांच्या पाठीमागे लपला व यापुढे इकडे येणार नाही असे म्हणू लागला. तेव्हा त्या वाघावर व सिंहावर विभूती फेकताच ते पूर्ववत मनुष्य झाले. 7. दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेस महाराज दत्त जयंतीचा उत्सव करी. तेव्हा जेवणास 5-10 हजार पात्रे होत. एके वर्षी ब्राह्मण भोजनाचे वेळी तूप कमी पडले. तेव्हा त्यांनी तात्यास व दुसऱ्या एकास गंगेजवळून तूप उसने आणण्यास सांगितले. त्यांनी घडे भरून पाणी आणताच ते लोणकडे तूप होऊन भोजनाची पूर्णता झाली. दुसरे दिवशी तूप आणून तितकेच घडे भरून गंगेत ओतण्यास महाराजांनी आज्ञा केली. 8. महाराज कधी कधी लष्कर ग्वाल्हेर येथे राहत असत. लष्करात त्यांचे राहण्याचे ठिकाण नारिंगीबाईच्या मंदिराचे पाठीमागे होते. काही दिवस हरिबायांना यांचे मंदिरात महाराजांचे अध्यात्म रामायणावर निरूपण होत असे. तेव्हा श्रावणास 1000 ते 2000 मंडळी जमे. इकडे ते असता दत्ताकरिता ताट वगैरे वाढवून ठेवी व दार बंद करून दत्ताची प्रार्थना करिता आत पादुका वाजलेला आवाज बाहेर स्पष्ट ऐकू येत असे व काही वेळाने दार उघडून पाहता तो दत्तांनी नैवेद्य ग्रहण करून
प्रसाद मात्र ठेवलेला दिसे. नंतर तो सर्व शिष्यमंडळीस वाटून देत. असे 2-3दा ग्वालेरीत व 2-3दा ब्रह्मावर्तही घडून आले. 9. शालिवाहन शके 1762 महाराज हरिद्वारात जाण्यास निघाले. तेव्हा बाळाबाईंनी फार वियोग दुःख प्रदर्शित केल्यावरून त्यांचे शांतवन केले व आपल्या पायीच्या पादुका त्यास दिल्या आणि आपण जवळच आहो असे सांगितले. त्या पादुका हल्ली ग्वाल्हेर, माधवगंज, लष्कर येथे श्री मंगेशराव नारायणराव अरस बाळाबाईंची नात वैकुंठवासी सद्दूबाई परुळकर यांचे भाचे यांच्या घरी आहेत. 10. महाराज हरिद्वारात 2 वर्षे राहून नंतर ग्वाल्हेरास परत आले. येताना देवासच्या संस्थांच्या राजाची व त्यांची गाठ पडली. राजाची भक्ती पाहून महाराजांनी त्यास बोध केला. त्यावेळी राजाने महाराजांचा मोरांचा अभिषेक केला व त्यास 50 तोळे सोन्याची एक दत्ताची मूर्ती व काही पूजेची उपकरणे तसेच दिग्बाळी, अंगठ्या, कंठी, शालजोडी व पामरी आदी करून पोशाख देऊन षोडशोपचार पूजा केली व ही सर्व भूषणे सदोदित महाराजांनी वापरावी असा आपला हेतू राजाने प्रदर्शित केल्यावरून ती व अभिषेक केलेल्या मोरांची सोन्याची साखळ देह पडेपर्यंत महाराजांच्या अंगावर असत. महाराज या शेवटच्या खेपेस गंगादास यांच्या धर्मशाळेत राहिले होते. त्यांची शिष्यमंडळी व इतर लोक श्रवणाकरता रात्रीचे वेळी जमत असत, कारण ती निवांत वेळ असे आणि लोकांस आपापली कामे आटोपून येण्यास सोयीवार पडे. तेव्हा काही उपद्व्यापी लोकांनी अशी अफवा उठवली की हे शाक्त आहेत व रात्रीची मंडळी जमून दारू पितात आणि शक्तीपूजा वगैरे वाम मार्गाचे प्रकार करीतात. होता होता ही बातमी बायजाबाई शिंदे राणी साहेब यांच्या कानी गेली. एके दिवशी राणीने आपल्या कारभाऱ्याबरोबर 2 बुधले दारू व बकऱ्याचे तबकभर मांस रुमालाखाली झाकून महाराजांकडे रवाना केले व देवीस नैवेद्याकरता पाठविले आहे असे त्यांना कळविण्यास सांगितले. हा सर्व प्रकार पाहून महाराजांना सखेदाश्चर्य वाटले व हे संकट आले आहे असे त्यांनी ताबडतोब ताडले. दत्तप्रभू याचे निवारण करतील अशा दृढ विश्वासाने ते स्वस्थ बसले. त्या तबकाला त्यांनी हातही लावला नाही, पण त्यावर चरण तीर्थ मात्र प्रोक्षण केले. त्याबरोबर मांसाची गुलाब सुमने झाली व बुधल्यातील दारूचे दूध झाले. सर्व आटोपल्यावर महाराजांनी कारभाऱ्यास राणीस प्रसाद न्यावा म्हणून सांगितले व त्याने तबक व बुधले नेले. राणी साहेबांनी उघडून पाहताच त्यांना फार पश्चाताप झाला व महाराजांना बोलणे पाठवले. महाराजांनी असा साधूचा छळ करू नये असे त्यांना कळविले व आपण गेले नाही. 11. धोम्यारण्यात महाराज 12 वर्षेपर्यंत 150 शिष्यमंडळीसह होते. तेथे महाराज बहुत करून जेवीत नसत. एका ताटात पाणी भरून त्यात काही पानांचा रस पिळीत व तो शिजून घट्ट झाल्यावर त्यावर उपजीविका करीत असत. धोम्यारण्यात नदीच्या काठी एक महादेवाचे देवालय आहे. त्यात महाराज राहत असत. या देवालयाच्या आजूबाजूला असलेल्या वृक्षांवर राम नामाची अक्षरे उमटलेली आहेत असे म्हणतात. 12.
एके दिवशी महाराज आपले शिष्य नारायण बाबा, रत्नागिरी नारायण पेठेत राहणारे देवरुखे ब्राह्मण यासह सौम्यरण्यात फिरत असतात त्यास एक प्रचंड शिळा एका गुहेच्या तोंडावर ठेवलेली आढळली. जवळ जाऊन पाहतात तो त्यास दरवाजाची फट नजरेस पडली व त्यातून त्यांनी मोठ्याने हाक मारतात आत राहणाऱ्या मनुष्याने दार उघडून त्यास आत घेतले. त्या मनुष्याचा देह फारच मोठल्या असावरून हा कोणी पुरातन काळाचा हठयोगी असावा अशी महाराजांच्या व नारायण बाबांच्या मनात कल्पना येणार. इतक्यात त्याने कर्णाच्या व अर्जुनाच्या युद्धाचा परिणाम काय झाला म्हणून त्यांना संस्कृत भाषेत प्रश्न केला व त्यास आता द्वापार सरून कलियुग चालले आहे असे महाराजांनी उत्तर दिले. नंतर त्याने आपण कर्णार्जुनांच्या युद्धाच्या वेळी पळून या गुहेत येऊन लपून राहिलो व हठयोगाच्या सामर्थ्य करून प्राणांताची वेळ प्रत्येक खेपेस टाळून आजपर्यंत ध्येय रक्षण केले असे त्यास सांगितले. पुढे जेवणाची वेळ झाली तेव्हा त्या हठयोग्याने भाजलेल्या एका मोठ्या कांद्याचा तुकडा महाराजास व त्यांच्या शिष्यास दिला. तो त्यांनी खाल्ला. जेणेकरून त्यास 6 महिनेपर्यंत भूक किंवा तहान काहीच लागली नाही. काही दिवस महाराजांचे भाषण ऐकून त्या योगास वैराग्य प्राप्त झाले व तो महाराजास शरण आल्यावरून त्यांनी त्यास ब्रह्मविद्येचा उपदेश केला. पुढे 1.5-2 वर्षांनी त्या हठयोग्याचा अंत समय आला व त्याने पूर्वीप्रमाणे ब्रह्मांडी प्राण नेऊन काल वंचन करण्याचे सोडून देऊन तो आपल्या स्वरूपात रममान झाला. महाराज सौम्यरण्यात असते वेळी त्यांचा सर्व खर्च देवस्था राजा चालवित असे. 13 शालिवाहन शके 1777 महाराज सौम्यरण्यातून काशीस निघून गेले. महाराज काशीस गेल्यानंतर श्रीमंत जयाजी महाराज शिंदे यांनी त्यास ग्वाल्हेर मध्ये आणण्यासाठी आपल्या कारकुनास पालखी वगैरे देऊन पाठविले परंतु ते गेले नाही. 14 महाराज काशीत असताना एक वृद्ध बाई मणिकर्णिकेवर रोज स्नानास येत असे. तिच्या मुलाची प्रकृती भयंकर क्षीण झाली होती. नुसते अस्थि चर्म राहिले होते. त्या कुटुंबाचे खाणे 2 शेरांचे परंतु मिळकत काही नव्हती. तेव्हा ती बाई त्रासली व एके दिवशी महाराजांजवळ येऊन रडू लागली. त्यांनी बाईला मुलास घेऊन येण्यास सांगितले. ती दुसरे दिवशी मुलास घेऊन त्यांच्याकडे आली. महाराजांनी एक सुताचा दोरा त्या मुलाच्या हाताला बांधला व सांगितले की हा सोडशील तर मरशील. तो मुलगा रोज एका बागेत जात असे. तेथे एक पिशाच्च राहत होते. तो बाग त्याला महालाप्रमाणे दिसे व तेथे त्यास पक्वान्नाचे जेवण व सुंदर स्त्रीशी विलास करण्यास मिळे. परंतु दोरा बांधला त्या दिवशी त्याला ती माडी हाडांची व पलंग वगैरे सर्व पदार्थ विपरीत भासू लागले. ती स्त्री त्याला दोरा सोड म्हणे पण महाराजांनी दोरा सोडशील तर मरशील असे सांगितले होते. त्या भीतीने तो दोरा सोडीन. त्या मुलाने तिकडे जाणेच सोडले. महाराजांचे नित्य दर्शन घेऊ लागल्यामुळे पिशाच्च बाधेपासून तो मुक्त झाला व माता पुत्र सुखाने राहू लागली.
15. महाराज काशीत असते वेळी दररोज भोजनेतर ईश्वराची करुणा भाकून 20-30 ओव्या रचित या ग्रंथाचे नाव करुणा सागर. हा समग्र ग्रंथ 17,672 ओव्यांचा आहे. ग्रंथ लेखनाचे काम शिष्य श्री गोविंद बाबा यांच्याकडून करवीत असत. महाराजास काशीत चिमटे बाबा असे म्हणत. त्यांचा बाणा श्री समर्थ रामदास स्वामींप्रमाणे भगवे वस्त्र, आत लंगोटी, पायात पादुका, रेशीम काठी धोतर, पाया पावे तो पांघरून देते. डाव्या हातात कधी सोन्याची, कधी पितळेची, कधी लोखंडी साखळ दंडापर्यंत गुंडाळलेली, उजव्या हातात चिमटा, बोटात हिरे माणिकांच्या अंगठ्या, गळ्यात कंठी, कानात दिग्वाळी, डोक्यावर जटा बांधलेल्या, कपाळी आडवे केशरी गंध व मध्ये 2 लाल टिळे. अंगास केशरी गंधाची उटी, खाली गाड बांधलेली लहानशी दाढी व डोक्यास पांबरी गुंडाळलेली याप्रमाणे होता. 16. महाराज पूर्णानंदांच्या मठात 12 वर्षे राहून प्रभव संवत्सरात आषाढ वद्य पंचमी गुरुवार रोजी पूर्ण 60 वर्षांचे होऊन समाधिस्थ झाले. महाराजांनी समाधिस्थ होण्याच्या वेळी सुमारे 5-6 हजारांचा ऐवज भास्करराव या नावाच्या शिष्याचे हवाली करून सोन्याची दत्त मूर्ती न मोडता तशीच ठेवून पूजा विनियोग चालविण्यास व काशीत 5-6 शिष्य मंडळीस अन्न आच्छादन पुरवण्यास तसेच दरवर्षी पुण्यतिथी उत्सव करण्यास व ग्वाल्हेरीत दत्त जयंती उत्सव चालवण्यास सांगितले असे म्हणतात. आता त्यांचा पुण्यतिथी उत्सव ग्वाल्हेरीत श्री मंगेशराव नारायणराव अरस यांचे येथे व जोगेश्वरीस भक्ती मंदिरात होत असतो. 17. नारायण महाराजांचे शिष्य व शिष्यती मिळून 1000 होते. त्यापैकी आमच्या माहितीतले पूर्ण स्थितीला पोहोचलेले असे फक्त 2 होत. एक रत्नागिरी नारायण पेठेत राहणारे देवरुखे ब्राह्मण नारायण बावा व दुसरे ठाणे जिल्ह्यात कल्याण येथे राहणारे सखाराम बावा. नारायण बाबांनी मुंबई वगैरे ठिकाणी बहुत शिष्य केले. त्यात आम्हास माहीत असलेले राधाकृष्ण राघोबा तोरणे गौड सारस्वत ब्राह्मण हे मात्र सिद्ध दशेत पोहोचले होते. हे मुंबई सरकारचे सेक्रेटेरिएट ऑफिसचे लष्करी खात्यात नोकरीस होते. यात पासूनही बहुत लोकांचा उद्धार झाला. सखाराम बाबांच्या शिष्यापैकी प्रख्यात विष्णू बाबा ब्रह्मचारी हे एक होत. याशिवाय धारचे प्रख्यात दिवाण बापूजी रघुनाथ दिघे यांच्या पत्नी नानीबाई या महाराजांच्या शिष्य होत. त्यांच्यावर व त्यांचे द्वितीय चिरंजीव रघुनाथ भाऊ याचवर महाराजांचे अत्यंत प्रेम होते व त्यांच्याशी महाराजांचा बराचसा पत्रव्यवहार होत असे. महाराजांची जी पत्रे सद्भक्ती प्रकाश मासिकात प्रसिद्ध होत आहेत त्यातील बहुतेक रघुनाथ भाऊंनाच लिहिलेले आढळतात. रघुनाथ भाऊंबद्दल त्यांचे नातू श्री युत श्री निळकंठ कृष्ण धारकर मुक्काम इंदूर याच कडून मिळालेली हकीकत सद्भक्ती प्रकाश वर्ष 1 अंक 8 असे प्रसिद्ध झाले आहे. श्री नारायण बाबा महाराजांचे श्री लक्ष्मण बाबा म्हणून एक शिष्य होते व त्यांचे शिष्य श्री बलभीम बाबा हे होते. श्री लक्ष्मण बाबा यांचा मठ इंदुरास आहे व श्री बलभीम बाबा यांची समाधी नरसिंहगड येथे त्यांचे भक्तिमान शिष्य वैकुंठवासी श्री नागेश आबाजी कातवटे यांनी बांधले असून तेथे भजन पूजन वगैरे होत असते. श्री लक्ष्मण बाबांनी श्री गोपाळ कृष्णाच्या मंदिराची स्थापना
इंदूर येथे आडा बाजारात गेले असून तेथे श्री नारायण महाराजांच्या काशीत असलेल्या पायीच्या पादुकाही प्रस्थापित केल्या आहेत. महाराजांचे श्री जयराम महाराज या नावाचे एक शिष्य होते. त्यांनी देवास सिनियर येथे श्री दत्ताचे संस्थान कायम करून श्री नारायण महाराजांजवळ असलेली कंटिकेची श्री दत्त मूर्ती तेथे स्थापन केली आहे. मूर्तीचे चरणापाशी एक लोखंडी चिमटा ठेविला आहे. हा चिमटा श्री नारायण महाराज अक्षयी जवळ बाळगीत असत. हल्ली त्याचीही पूजा अर्चा तेथे होत असते. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.